नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। दारूच्या नशेमुळे कधी कधी आपल्याला जन्मगती माताही नकोशी होते। याचे उत्तम उदाहरण कणकवली येथे घडले असून दारूच्या नशेमध्ये मुलाने चक्क आपल्या आईचा खून केल्याची घटना वारगाव सुरफ सुतारवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली। या घटनेत 80 वर्ष आई प्रभावती रामचंद्र सोरफ हिचा जागीच मृत्यू झाला असून याबाबत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन 45 वर्षीय मुलगा रवींद्र रामचंद्र सोरफ याला ताब्यात घेतले। कला केंद्रातील एका नर्तिकेच्या वेडापायी गेवराई येथील एका तरुण सरपंचाने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असताना आता टेंभुर्णी जवळील वेणेगाव येथे केवळ बैठकीत गाणे लावण्यावरून वाद झाला आणि चक्क एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला। या प्रकारानंतर करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या। त्यानुसार या गोळीबार प्रकरणातील 4 पैकी 3 तरुणांना पोलिसांनी अटक केली असली तरी अद्याप यातील एक तरुण आणि गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल मिळवण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाहीये। माओवादी संघटन कमजोर पडत असल्यामुळे जहाल नक्षलवादी देवा याच्या खांद्यावर छत्तीसगड राज्यासह महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उडीसा, झारखंड अशा 6 राज्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे। नक्षलवादी भरती करण्यापासून ते इतर कारवाया करण्यात देवाचा हात समोर आलाय। त्याची बटालियन कमांडर म्हणून नियुक्ती होताच पोलीस अलर्ट झाले आहे। देशातून नक्षली चळवळ समूळ उपटून टाकण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे। आता पोलिसांनी देवासह इतर नक्षलवाद्यांवर लक्ष केंद्रित केलंय। नक्षल विरोधी अभियानाचे आयजी संदीप पाटील यांनी नक्षल्यांना करारा जबाब देण्यात येईल असं ठणकावलंय। 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान देशभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये शनिवारी अनेक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत। लोक अदालतींमध्ये प्रकरणांचा जलद निपटारा, सौहार्दपूर्ण तोडगा आणि कोर्ट फी परतफेड सुनिश्चित होते। लोक अदालतींमधील निकाल अंतिम असतो, दोन्ही पक्षांवर तो बंधनकारक असतो आणि या निवाड्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता या वाळू माफियांनी त्यांच्या मुजोरीची हद्द पार केली आहे। दुधना नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत। या प्रकरणी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत अपघाताची घटना बुधवारी दुपारी जुन्नर शहरात घडली आहे। मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या डीजे म्युझिक सिस्टीम घेऊन जाणारी ट्रक तरुणांवर आदळल्यानं एका तरुणाचा मृत्यू झालाय तर इतर 6 जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टीम घेऊन जाणाऱ्या वाहनाचे मालक आणि त्याचा चालक यांना अटक केली आहे। नागपूर शहरातील कडवी चौकाजवळ किराणा व्यापारावर गोळीबार झालाय। ही घटना रात्री उशिरा घडली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आरोपीने केलेल्या फायरिंग मध्ये 2 गोळ्या व्यापाराला लागल्या आहेत। एक गोळी पाठीत तर दुसरी गोळी पायाला लागल्याची माहिती समोर आली असून त्या व्यापाराला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। राजू दीपानी असं जखमी व्यापाराचं नाव आहे। 18 वर्षीय मुलीच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 40 वर्षीय महिलेने घरातील सोन्याचे दागिने चोरले। ही घटना मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। विशेष म्हणजे या महिलेने पतीनेच दागिने चोरल्याचा आरोप केला होता। तिला अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान पोलिसांनी 10.5 तोळ्याचे दागिने हस्तगत केले आहेत। शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून यंदाच्या नवरात्रात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे। भाविकांना सुरळीत दर्शन घडावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून यंदा पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही माहिती दिली आहे। नवरात्रात लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात, त्यामुळे वाहतूक कोंडी, गर्दीचा ताण आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान उभे राहते। यंदा AIच्या माध्यमातून या सर्वांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल। विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवण्याकरिता AI प्रणाली मोठी मदत करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय।
बदली केल्याच्या रागातून एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलंय। या प्रकाराने नांदेडच्या जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे। आनंद सावंत असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।